2 महिन्यांपूर्वी कारवाईचा दणका, तरीही पुन्हा 4.25 लाखांचा विमल. सारंगखेडा परिसरात प्रतिबंधित विमल गुटख्याच्या साठ्यावर 2 महिन्यांपूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईत वाहनातून विमल गुटखा आढळून आला होता आणि मुख्य संशयित फरार झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र या कारवाईला अवघे 2 महिने उलटत नाही तोच वडाळी येथे पुन्हा तब्बल 4,14,998 रुपयांचा विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवरच नव्हे तर प्रतिबंधित गुटख्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याच्या यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. 2 महिन्यापूर्वी पोलिसांच्या कारवाईनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पुन्हा बाजारात कसे पोहोचले? गुटख्याचा पुरवठा नेमका कुठून होतो? मोठ्या साठेबाजांपर्यंत तपास पोहोचणार का? आणि कारवाईनंतरही हा गोरखधंदा सुरूच राहत असेल तर त्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, असे सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहेत. वडाळी येथील मामाजी ट्रेडर्स येथे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत दुकान, गोडाऊन तसेच घरालगतच्या भागातून तब्बल 4,12,948 रुपयांचा विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. त्यानंतर ज्ञानेश्वर माळी यांच्या पानटपरीवरून 2,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दोन्ही कारवायांमध्ये मिळून जवळपास 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त झाल्याने वडाळी सारंगखेडा परिसरातील प्रतिबंधित गुटखा विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 2 महिन्यात एवढा मोठा साठा, मग मागचा धडा गेला कुठे? पोलिसांच्या जुन्या कारवाईनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात विमल गुटखा सापडत असल्याने केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर या साखळीच्या मुळाशी जाऊन पुरवठादार आणि मोठ्या साठेबाजांचा शोध घेणे गरजेचे आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या ताज्या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असले तरी 2 महिन्यापूर्वीची कारवाई आणि आत्ताची कारवाई यातील समान धागे तपासून गुटख्याचा पुरवठा साखळीचा पर्दाफाश होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले. मग आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.